तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, तुम्ही जसं की थंबनेल बघितलेलंच आहे की स्कोर 99.99% टू गेट ॲडमिशन इन VGTA. ओके, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट लोकेटेड ॲट मुंबई. तर अशा कॉलेजसाठी म्हणजे जो जो स्वप्नाचं कॉलेज राहते, ड्रीम कॉलेज राहते प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी. मग अशा कॉलेजला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर इतक्याच पर्सेंटेजची गरज आहे. हायेस्ट म्हणजे 99.99% जर तुम्हाला राहिले तर तुम्ही महाराष्ट्रातल्या टॉप मोस्ट कॉलेजेसच्या लिस्टमध्ये जे काही कॉलेजेस येतात त्यापैकी एक VGTA आहे. ठीक आहे, मग या कॉलेजला इतके पर्सेंटेज भेटल्यानंतर बरं मी का म्हणत आहे इथेच तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे की इतके पर्सेंटेज पडल्यानंतर तुम्हाला, कारण की आपण जर या कॉलेजच्या वेबसाईटच्या प्लेसमेंट सेलला TPO नावाचं सेक्शन आहे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस नावाचं एक सेक्शन आहे. तर इथं प्लेसमेंट सेक्शनमध्ये किती लोक प्लेस झाले, ओके, त्यांचं हायेस्ट पॅकेज काय होतं, कोणत्या कोणत्या कंपनी वाईज म्हणजे ब्रांच वाईज त्यांनी दिलेलं आहे, कंपनीज दिलेलं आहे, किती कंपनीजनं तिने आत्तापर्यंत तिथं व्हिजिट दिलेलं आहे. तर या सगळ्यांचं जर तुम्ही डाटा जर बघितला तर तुम्ही आश्चर्य होणार. ओके, म्हणजे जवळजवळ 60 लाखाच्या वरही, 30-40 तर मी एकदम इझिली बोलू शकतो, पण 60 लाखाच्या वरही काही लोकांना पॅकेजेस मिळाले. तर त्याचीच माहिती तुम्हाला आज मला दाखवायची आहे की जेणेकरून तुम्हाला एक काय म्हणू शकतो, एक मोटिवेट होणार की तो सगळा डाटा बघून, की जेणेकरून तुम्ही तुमचा अभ्यास जोराने वाढवणार आणि अशा कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन म्हणजे घेण्यासाठी तुम्हाला काय होणार, आतुर होणार की नाही बा मला इथंच ॲडमिशन भेटली पाहिजे, याच ब्रांचला ॲडमिशन भेटली पाहिजे. ओके, आणि मी याही पूर्वी सांगितलं आहे की कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्ट्रीमसाठी सर्वात जास्त हायेस्ट पॅकेज याच कॉलेजसाठी नाही तर महाराष्ट्रात टॉपमोस्टमध्ये जे काही कॉलेज आहेत त्यांच्यासाठी तिथं पॅकेजचं हाय राहते. ओके, तर बघा आपण कॉलेजच्या वेबसाईटला भेटूया आणि सगळा प्लेसमेंटचा डाटा बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा आपण VGTA मुंबई या कॉलेजच्या वेबसाईटला भेट देऊया आपण. तर बघा इथे तुम्ही बघू शकता हा TPO नावाचा सेक्शन आहे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस. तर या सेक्शनला गेल्यानंतर सी TPO प्लेसमेंट डिटेल्स, ठीक आहे, हिअरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सगळा डाटा बघू शकता. ठीक आहे, बघा सर्वात पहिल्या सेक्शनमध्ये प्लेसमेंट डाटा इयर वाईज दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 2023-24 पासनं जे काही सगळं ॲकॅडमिक इयर आहे. ओके, तर आपण लास्ट म्हणजे या जानेवारी 2024पर्यंत काय झालेलं आहे ते आपण बघू शकतो आपण इझिली. ठीक आहे, प्लेसमेंट डाटा फॉर द ॲकॅडमिक इयर 2023 आणि 24साठी सिरियल नंबर, ब्रांच, एनरॉलमेंट म्हणजे त्यांच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसला किती मुलं एनरॉल झाले ब्रांच वाईज, मग त्याच्यातले काही एलिजिबल झाले, काही इनएलिजिबल झाले. ठीक आहे, टोटल स्टुडंट प्लेस किती झाले ऑन कॉम्पॅस आणि प्लेसमेंटचा पर्सेंटेज, हायेस्ट CTC, कॉस्ट टू कंपनी म्हणजे हायेस्ट पॅकेज किती मिळालं, त्यानंतर ॲव्हरेज पॅकेज. ठीक आहे, बघा आपण सिव्हिलचा जर बघितलं तर 76 एनरॉल झाले होते, 5 लोक इनएलिजिबल झाले, 70 लोक एलिजिबल झाले आणि 33 जे काही स्टुडंट्स आहेत ते त्या कॅम्पसला काय झाले प्लेस झाले. 46% होता. हायेस्ट जो काही कॉस्ट टू कंपनी होता 14 लाख पर ॲनम. इन ॲन ॲव्हरेज प्रत्येक विद्यार्थ्याला 7 लाख पर ॲन्युअल म्हणजे ते लॅक पर ॲन्युअल, पर ॲनम सॉरी ॲन्युअल म्हणत लॅक पर ॲनम मिळालं आहे. त्यानंतर बघा BTECसाठी 89 स्टुडंट एनरोल झाले, 1 एलिजिबल झाला 88. त्यानंतर 72 स्टुडंट प्लेस झाले. बघा म्हणजे कम्प्युटर सायन्सचे मॅक्सिमम विद्यार्थी प्लेस झाले. प्लेसमेंट पर्सेंटेज बघू शकता तुम्ही 82%. 57 बघा 57 लाख पर ॲनम BTEC कम्प्युटर. ठीक आहे, म्हणजे BTEC इन कम्प्युटर म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंग जर कम्प्युटर सायन्समध्ये जर केली असेल तर हायेस्ट पॅकेज 57 गेलेला आहे. ठीक आहे, इन ॲन ॲव्हरेज मग 20 तर आलेलाच आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळा तुम्ही म्हणजे डाटा ब्रांच वाईज बघू शकता. त्यानंतर बघा आपण आपल्याला ITचं बघायचं आहे, थोडंसं ITचा जो काही पॅकेज राहतो तो जास्त राहतो. 87 मुलं होते, एक एलिजिबल झाला, इनएलिजिबल झाला, 86 एलिजिबल, प्लेस झाले 71 स्टुडंट. ओके, प्लेसमेंट जर पर्सेंटेज पाहिलं तर 83 आणि हायेस्ट पॅकेज इथे पण बघा 50 बघू शकता तुम्ही, हायेस्ट. ओके, आणि इन ॲन ॲव्हरेज मग सगळ्यांना 18 तर मिळालेला आहे. बघा दोनच आपल्याकडे हायेस्ट दिसे, एक कम्प्युटर सायन्ससाठी आणि आफ्टर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीसाठी. त्यानंतर मग इन ॲन ॲव्हरेज तुम्ही बघू शकता. क्लिअर, बघा त्यांनी एक नोट दिलेलं आहे ते वाचून घेऊ. प्लेसमेंट डाटा इज अपडेटेड फॉर द प्रिव्हियस 6 मंथ्स अप टू 26 जानेवारी 2024पर्यंत जे काही विद्यार्थी प्लेस झाले त्यांचा डाटा आहे. आणि पुढं बघा त्यांनी एक स्टेटमेंट वापरलं, अँड द प्लेसमेंट फॉर द फायनल इयर अनप्लेस स्टुडंट इज स्टील गोईंग ऑन. जे काही लोक फायनल इयरला विद्यार्थी आहे त्यांचा आणखी जे काही प्लेसमेंट आहे तो सुरू आहे. ओके, म्हणजे बघा हा आपण लास्ट अकॅडमिक इयरसाठी बघितला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एक 22-23 अकॅडमिक इयरसाठी पण बघून घेऊया. ठीक आहे, चला बघा आपण दोनच ब्रांच बघत जाऊया.
कम्प्युटरचं जर बघितलं आपण तर बघा 99% प्लेसमेंट होतं आणि हायेस्ट जो काही पॅकेज गेला 44.14 आणि मग इन अँड ॲव्हरेज. त्यानंतर जर बघा तुम्ही आय टीचं जर बघितलं इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीसाठीचा जो काही डाटा बघितला तर बघा इथं तुम्ही बघू शकता हायेस्ट जो काही कॉस्ट टू कंपनी होता 62 लाख पर ॲनम. बापरे. ओके. आणि इन अँड ॲव्हरेज तो 16.74. 62 लॅक पर ॲनम इज नॉट अ जोक. ओके. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 62 लाखाचं जर पॅकेज जर मिळत असेल तर ती काही म्हणजे काय म्हणू शकतो त्याला जोक नाही आहे तो. ओके. म्हणजे त्याची मेहनत आहे, त्याचं एक डेडिकेशन आहे. ठीक आहे. आणि बघा त्यानंतर यांनी खाली पण एक दिलेला आहे आपल्याला टॉप हायेस्ट पॅकेज ऑफर्ड इन द लॅक्स. ओके. आत्ताच बघितलं आपण 62 लॅक पर ॲनम त्या जो आय टीचा विद्यार्थी होता त्याला मिळालेला आहे आणि हे US बेस्ड सॉफ्टवेअर कंपनी होती. त्यानंतर ॲमेझॉन कंपनीने एका विद्यार्थ्याला 44.14 लॅक पर ॲनम. ओके. त्यानंतर लिंक्डइन 30.40. ओके. त्यानंतर टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, त्यानंतर मॉर्गन स्टॅनली, म्हणजे हे सगळ्या कंपन्याच आहे. ओके. म्हणजे जो काही 62 लॅक पर ॲनम एका आय टीच्या विद्यार्थ्याला मिळाला. ओके. VJTI कॉलेजमधूनच मिळालेला आहे. त्यानंतर MTechसाठीचा प्लेसमेंट आहे, तो डाटा आपल्या काही कामीचा नाही आहे. बघा आपण ज्या काही गोष्टी करतो एक्झॅक्ट त्यानंतर प्लेसमेंट रेकॉर्ड बघून घेऊया आपण. ठीक आहे. ओके. हे तुम्ही बघून घेसाल. ठीक आहे. त्यानंतर बघा इंटर्नशिपचा रेकॉर्ड आहे, स्टुडंट सेक्शन, TPO कॉन्टॅक्ट आहे, पॉलिसीज आहे. त्यानंतर आपण एक प्लेसमेंट रिपोर्ट फॉर द लास्ट इयर एक नजर मारून घेऊया. ओके. लास्ट 5 इयर्समध्ये जो काही त्यांचा प्लेसमेंट 2017 आपण एक लेटेस्ट अकॅडमिक इयरपासून जाऊ, खालून येऊया आपण. पण तोच आहे, म्हणजे आता यापूर्वी मी जो दाखवलेला होता तोच आहे. बघा 17 जसं आपण कम्प्युटर बघितलं होतं 84. टोटल प्लेसमेंट स्टुडंट प्लेस ऑन कॅम्पस 84. ओके. 100% म्हणजे तिथं तुम्हाला हे मिळू शकते काय प्लेस झालेले स्टुडंट तुम्ही विद्यार्थी बघू शकता. आणि इन अँड ॲव्हरेज कॉस्ट टू कंपनी त्यांचा जो काही होता 18 लाख पर ॲनमचा त्यांचा तो काही जो होता डाटा होता. दिस डाटा प्लेसमेंट स्टुडंट इन द पास्ट 5 months अँड द प्लेसमेंट इज स्टील गोईंग ऑन. ठीक आहे. म्हणजे जो काही डाटा आहे तो पास्ट 5 monthsसाठी दिलेला आहे. ओके. आणि तो जो काही प्लेसमेंटचा त्यांचं जे काही वर्किंग आहे त्या कॉलेजचं सुरूच आहे. ठीक आहे. त्यानंतर मग सगळं अकॅडमिक इयर आहे हे तुम्ही बघू शकता. ओके. बघा त्यानंतर आपण ब्रांच वाईज हायेस्ट पॅकेज ऑफर्ड बाय द टॉप कंपनीज आपण बघूया. बघा याची एक PDF ओपन होणार. ब्रांच वाईज बघूया आपण. स्पेशली जनरली आपण कम्प्युटरचंच आणि इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचंच डोक्यात घेत असतो मी तर. आणि ही कशी म्हणजे सगळ्याच ब्रँड चांगले असतात, सगळ्यांची एक आवड असते, माझी आवड ही आहे. ओके. बघा त्यानंतर तुम्ही जर 2022-23 जर आपण जर हा लेटेस्ट जर डाटा बघितला तर मॉर्गन स्टॅनली. ओके. 29.63 लॅक पर ॲनम. त्यानंतर विजा 28.50 लॅक पर ॲनम. त्यानंतर SAP लॅब्स 24.50 लॅक पर ॲनम. BTech कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी. ओके. लास्ट अकॅडमिकमध्ये म्हणजे जे काही हायेस्ट पॅकेज होते. त्यानंतर बघा तुम्ही ॲपल अँड ISNCT लास्ट 21-22 मध्ये 64 लॅक पर ॲनम. मॉर्गन स्टॅनली म्हणजे मॉर्गन स्टॅनली म्हणजे एक VJTI कॉलेजला रेग्युलरलीच तिचं प्लेसमेंट राहते. बघा इथे पण आहे. त्यानंतर मॉर्गन स्टॅनली इथे दिसतो. त्यानंतर तुम्हाला मॉर्गन स्टॅनली इथे दिसते. म्हणजे प्रत्येक जर तुम्ही वर्षाचा जर विचार केला तर मॉर्गन स्टॅनली तुम्हाला प्रत्येक वर्षात दिसणार आहे आणि 24 ते 25 लाखाचं तुम्हाला तिथं पॅकेज तुम्हाला इझी बघू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर आपण एक इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीकडे आपण एक त्याचं एक हे बघून घेऊया म्हणजे कशा प्रकारचे झालेलं आहे. ठीक आहे. बघा डी शॉ इंडिया. बघा ही डी शॉ इंडिया कंपनी 62 लॅक पर ॲनम 2022-23ला. आणि या अगोदर मी एक COP कॉलेजच्या वेबसाईटचा जेव्हा मी डाटा तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला तर DE शॉ इंडिया कंपनी ही तिथे पण आलेली आहे CUP कंपनीला CUP कॉलेजला. आणि तिथे पण नियर अबाउट आय थिंक 50 ते 60च्या जवळपासच तिनं लाखाचं पॅकेज दिलं 62 लॅक पर ॲनम. ठीक आहे. त्यानंतर बघा लिंक्डइन 30.40. त्यानंतर मॉर्गन स्टॅनली. ओके. मग तुम्ही इयरवाईज बघू शकता. ॲमेझॉन पण इथे येतात. ओके. त्यानंतर गुगलचं 58 लाखाचं पॅकेज तुम्ही तिथं बघू शकता. ओके. ह्या सगळ्या कंपनीचा रेकॉर्ड आहे. ठीक आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला जर व्यवस्थित बघायचं असेल तर बघू शकता. त्यानंतर बघा कंपनी व्हिजिटेड फॉर कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे नंबर ऑफ कंपनीज ऑफर द प्लेसमेंट फॉर दॅट पर्टिक्युलर कॉलेज. म्हणजे या पर्टिक्युलर कॉलेजसाठी
कंपनी विजिटेड टू द कॅम्पस, कंपनी नेम दिलेला आहे. ओके, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड, ॲसेंचर, म्हणजे नंबर ऑफ कंपन्याज आहे. म्हणजे काही अशा कंपन्या ज्या कंपन्याचं नाव मलाही वाचता नाही येणार, अशा कंपन्या इथे तुम्हाला बघू शकतो आपण. ओके, बायजूस वगैरे बघू शकता. ओके, भरपूर साऱ्या कंपन्या. आपल्याला मला कंपनीचा एक आकडा बघायचा की बापरे, म्हणजे किती नंबर ऑफ कंपन्याज आत्तापर्यंत VGTI कॉलेजला व्हिजिट झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता. काही कमी नाही, काही कमी नाही, काही कमी नाही. ओके, 350 म्हणजे जवळजवळ 350 कंपनी. म्हणजे काय मजाक नाही आहे. 350 कंपनी एखाद्या कॉलेजला येत असेल तर ते कॉलेजचं काय लेवल असेल हे तुम्हाला इथूनच त्या डाटावरूनच तुम्हाला माहिती पडते. आणि 58 लाख 60 लाख हे पॅकेज म्हटलं तर मिंत्रासारख्या कंपन्या, ओके, मुकुंद, मॉर्गन स्टॅनली तर भरपूरदा आलेल्या आहे, मायक्रोसॉफ्ट, ओके, म्हणजे या सगळ्या कंपन्यांच्या लिस्ट आहे, तुम्ही बघू शकता. ओके, आणि जी काही मी कंपनी सांगितली, डीशॉ झाली, डीशॉ इंडिया, त्यानंतर ॲमेझॉन, त्यानंतर फोनपे. ओके, तर यासारख्या कंपन्या तुम्ही VGTIमध्ये बघू शकता आणि त्यांचं तुम्ही ते पॅकेज पण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर कोणालाही जर बघायचं असेल, पूर्ण डिटेल्समध्ये जायचं असेल तर वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था VGTI कॉलेज, या कॉलेजच्या वेबसाईटला भेट द्या. TPO सेक्शनला जा, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस फॉर द VGTI मुंबई. याच्या अंतर्गत तुम्हाला पूर्ण प्रकारचे डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतात, ज्या कंपनीच्या पॉलिसीज, या सगळ्या गोष्टी. ओके, पूर्ण प्लेसमेंट डाटा तुम्ही इथे बघू शकता, पूर्ण प्लेसमेंट डाटा तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे, मग ज्याही विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ आवडत चालले सर, त्यांनी नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.